का कवी चहा घ्यायचं चला. चहा घ्यायचा का आम्ही झोपायचं की नाही राहणार नाही चहा घ्यायचं चला. कान पडत देईन झोपायचं मला चहा घ्यायचं काहीतरी मागं बस. काय झालं? शूज घ्यायचे आपल्याला. शूज प्लस इस्त्री कडक मध्ये ओके मध्ये जायचा उद्या. याच्यामुळे फुल तयारी येऊन जाईल मी आज. ठीक आहे चालतं घेऊन टाकू. महाराज कुठे आपले दीपक महाराज येणार आहेत उद्या येणार आहेत. अहो असं का करू दीपक महाराज मी त्यांच्या आधी मला आगमन झालं ते मला सांगू मी चाकणमध्ये मी पुण्यात आलो. चला आता रात्रीचे किती वाजलेत आता? रात्रीचे आता सध्या 3 वाजले आहे आणि त्यातल्या मी त्यात मनपाला उतरलो आहे. बरं आता इथून पुढचा प्रवास डायरेक्ट प्रेक्षस्थळीच आता तिथं. बरं आता झोपून घेऊयात का आपण? चला आता झोपून घेऊ आता आराम करूया रेस्ट करूया आता थोडा वेळ. नोकरी पुढे भेटणारी मग छोकरी भेटली की सेट होऊन जातो. पण मग सगळ्यांचीच लग्न होतात असं नाही ना काही. आता अजून माझं तरी कुठं झालंय. आनंदी राहणं गरजेचं आहे ना. आनंदी सगळेच घरच्यांची अपेक्षा होती. तुमच्या मनात पण काहीतरी उत्सुकता वाटत बाकीच्यांचे लग्न झाले तर आपलं बी लग्न व्हावं काहीतरी. ठीक आहे पण मग आता रियालिटी आता काय असेल ती मग आपण आपला संसार उभा करावा काहीतरी वाटत तुम्हाला. ए बाबा काय सांग तुझा आता याला. खरंय वाटत नाही वहिनी गुण झालं बरोबरच्या पोरांच्या. काय करायला पाहिजे आता? काय करणार? बरोबरची पोरं आता अंगणात खेळू राहिली. अंगणात खेळू राहिली. अंगणात खेळू राहिली. आपल्या बरोबरच नाही काय करायचं तुम्ही मला तेच सांगा. विचार करा. तुमच्या डोक्यात विचार नाही करत आता तुमच्या डोक्यात हा विचार नाही का आपले बी पोरं खेळले पाहिजे. काय आता माझ्याकडे काय शब्दच नाही. तुमच्या समोर आपल्या मागे जीवन लय फास्ट आहे जग लय फास्ट आहे कोणी काय विचार नाही करत. मला एकच खूप दिसतोय काय मालकाने हे चालू केलंय ब्लॉग पब्लिसिटी झाली भरपूर मुली बघणारच आहे. नाही कवी आयडी वगैरे मेन्शन करू शिकेल भूषण. खरं सांगतो कवी 100% तुझ्यासाठी काय नाही करणार. मी एक ओळखलंय कवीत एक ओळखलंय पुण्यामध्ये 100% एखादं स्थळ बघतील ते मला गॅरंटी. माझं आहे ना अजून मी. अरे बाबा मी बिना लग्नाचं आहे. माझं लग्न नाही झालेलं. काही पण करू शकता पुण्यात तुम्ही. एक नाही पुण्यात आहे म्हणजे काय? पुण्यात काय मी पुण्यात काय गरज लग्नाची काही आज ही नाही तर ती दुसरी येऊ शकते. नंबर ऑफ चॉईस ऑफ तेव्हा त्या नंबर ऑफ चॉईस. चला मी बंद करतो आता. तुला शंभर करायला मित्रांनो एवढं आज आमचं गेट टुगेदर आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्यासोबत भुशे नाशिकवरनं आलाय, कृष्णाकडून मुंबईवरनं आलाय आणि सुहास जावळे त्यांना भेटण्यासाठी खास पुण्यातनं आपली कामधंदे सोडून. आपल्या गेट टुगेदरला अजून टाईम आहे. 4 वाजता प्रोग्राम सुरू होणार आहे. तोपर्यंत आपण पुणे एक्सप्लोअर करणार आहे. सगळं फिरणार आहे खाणार आहे. आत्ता आम्ही सध्या बघू शकता तुम्ही आम्ही दगडूशेठला आलो आहे. आमचं दर्शन वगैरे झालं आहे आता. भुशे कसं वाटतं पुण्यात येऊन? कसं मला पुण्यातून एकदम म्हणजे मला संस्कृती एक मराठी संस्कृती बघायला भेटली इथे. कसं आहे आणि वातावरण नाही का एकदम मस्त प्रेमळ स्वभावाची माणसं वगैरे. त्याच्यात तुमच्यासारखे मला लाभलेले मित्र वगैरे मित्रपरिवार भेटला. मला इथून खूप आनंद झाला. सुहास जावळेला किती दिवसानंतर भेट? सुहास जावळेला माझी कमीत कमी वर्षानंतर भेट आहे माझी. वर्षानंतर. ठीक आहे चांगलं वाटतं. गळा भेट नाही घेणार? गळा भेट आता काय आता आम्ही चहा प्यायला जाणार आहे. लोकांचे लग्न झाले आता मला लग्न करायचंय माहिती. बेकार गिरे 30चा झाला. भरून टाक ना आता किती पोरगी भेटा मग काहीच आता काय वय आहे का आहे पोरगी पुण्यात शोधू राहिलो मी. पोरगी पाहिजे कुठं इथं दाखवते कुठे इंजिनियर आहे मोठ्या कंपनीमध्ये. पोरगी काय बोलतो ना पोरगी भेटा ओके हे घेऊ असा माझा शोध रे नाव घेऊ ना तुझ्या बिजा सगळे परिपाठ झाले माझे काहीच झालं नाही. याच्यातलं घेऊ का काय करायचं कोणता म्हणले काय करतो बघ आता मी काय बोललो तुझे पैसे तू बघ भाऊ काय बरोबर आहे. नाही बरोबर मला भेटतो 50 पण बोलणार काका बरोबर आहे.
मला पुण्याचीच मुलगी बघायची. बघ ना बघ. दररोज येणार आहे. मला दुवा वेळा दररोज येणार आहे. एवढं कसं मला पुन्हा शेवटी फिक्स प्राईस ठरवलंय. बार्गेनिंग करून फायदा झालेला नाही. अशा प्रकारे उशिरा दुवा भेटली. सगळ्यांचे आशीर्वाद झाले. भुसे उशिरा पाय यांची भुसे 20-30 हजाराची पूजा केली 30,000 30 का 40,000 अजून लग्न झालं. काय करू मला सांगा. वैताग आला आशीर्वाद. भेटून आलं. दगडूशेठला गणपतीला आता मी ना आता एक इबुल काका मी आता इथं दगडूशेठला गणपती परत पुण्यात पाय ठेवणार नाही. जोडीनेच येणार इथं मी आता चांगलं घातलं डायरेक्ट दगडूशेठ जोडीनेच येणार. परत असं पुण्यात पाय ठेवणारच नाही. आता जोडीनेच जिद्द आहे आता काही. भुसे तुझ्या मेहनतीला नक्की येशील नको टेन्शन. दिवाळीच्या ह्याच्यात आहे ना दिवाळीच्या पिरियड पण उरकवलंच पाहिजे. कारण वय गेले फायदा नाही काय सगळे ट्राय केले काहीच होत नाही. त्याच्या आता एकच गणपती बाप्पा काही दुःखी माणूस भाव जेवण भाव सुलेमान अरे हॅलो पाहिजे मला 12 वाजेपर्यंत शनिवार वाजता बाकी नाही आला ना उलटा करू त्या बापा नंबर बापाला फोन करून काय करतो? बापाच नंबर तुला काय कर मला बापाला काही रिस्पेक्ट आहे की नाही आपली. आता बाप येणार आहे गेट टुगेदरला. आहे का नाही विचारते ना घे. 93 56 57 64 50 दीपक पुढे अर्जंट काय म्हणतो पण मला माझं ऐका ना. नाही नाही एक मिनिट तुला मुलगी ऐका, बघायची माझं ठीक ऐका ना, आहे. माझं हां आता सध्या मला कोणी बॅकअप नाही. पण 2 वर्षात मी ना अजून एक तरी वर्ष ना 1 वर्षात मी पुढं लय फायनल राहणार पुढं एकदम मोठ्या स्तरावर राहणार. नाही नाही आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे. तू फायनल होशील. आमची शुभेच्छा तुझ्यासोबत आहे. अरे पण तुझ्या अपेक्षा काय मुलीकडनं? मुलीकडनं अपेक्षा काय आहे? नाही कशी मुलगी पाहिजे तुला? संस्कृत पाहिजे. संस्कृत हां संस्कृत सुसंस्कृत सुसंस्कृत मुली नॅपी चालेल सगळं चाललं. काय चालेल? नॅपी म्हणजे काय असतं? शॉर्ट बीट सगळं चालेल. समजून घ्या रे तुम्ही यार. म्हणजे छोटे छोटे कपडे घातले तर तुला काय अडचण नाही. तिला अलाउड घाल तुला अलाउड आहे सगळ्या गोष्टी अलाउड आहे तुला. म्हणजे तू सगळं बंधनात ठेवणार नाही थोडक्यात. बंधन तुला काहीच नाही गोष्ट. तुझ्या जसं मनाला वागेल तसं वाग. तर मला सांभाळ. तसं तुम्ही आज सांभाळून राहिले ना तसं मी तिला म्हणणार आहे. आता हे सगळं कवीवर अवलंबून आहे. आणि सुहास जावळे हे जावळे तुम्हाला नोकरी द्यायचं काम केलं. नोकरी दिली. छोकरी यायचं काम आता कृष्णाकडूच आहे. यांनी यांचं कर्तव्य पार पाडलं आता तुम्ही तुमचं कर्तव्य पार पण पाडलं. आमचं मग आता ते कोण बघायचं? मुलगी मी बघायची तुला. आज मी बघायचं ते जिगरी कोण आहे कवी. आणि आलो कोणाकडे पहिले तुमच्याकडे आलो. निमेरात्री कोणाला नमस्कार केले भाऊ आमच्यावर. धाव कोणाला दिली मी निमेरात्री तुम्हाला धाव दिली. धाव दिली. गेल्या 3 वर्ष 3 वर्षापासून आम्ही हे प्रयत्न चालू आहे. तर 3 वर्षापासून असंच हा प्रवास चालू आहे. कविताच व्हाय नाही तुला कुठं परकी पाहिजे कवीच्या साईडला ठेवा. कवी राहिला तरी चालतं का? 6 महिन्यात माझा फक्त दिवाळीपर्यंत फायनली आहे. दिवाळीच्या नंतर वाट सोडून द्यायची. उशे कुठं आहे काही नाही कुठेच येणार नाही. कुठं जाणार तू? केदारनाथ. केदारनाथ येणार आहे. केदारनाथ बद्रीनाथ रुद्रपायात कैलास पर्वत तिकडे जाणार नाही कुठं आहे. तपश्चर्या डायरेक्ट तपश्चर्या कोणाच म्हणायचं नाही. बामणाला ते म्हणते ना काहीच नाही सरळ निघून जाणार. डायरेक्ट जटा दिसून येतो. जटा दिवस नाही डायरेक्ट बंगी लुंगी भरपूर कोणाच म्हणायचं नाही. काय ओळख काहीच नाही. भुसे चहा पिऊयात का? चहा घ्यायचा का? चला चहा पास. हे इथं समोर हे बघ. अभिनंदनकडे स्पेशल. चला चहा पास. काय करू चहा घ्या. पोरगी बघा. भुसे आपण इथं चहा पिऊ. वेलकम बॅक पब्लिक. आता आम्ही आमच्या गेट टुगेदरच्या ठिकाणी निघालो आहे. राजमाता जिजाऊ गार्डन पिंपळे गुरव. आपल्यासोबत कोण कोण आहे? कृष्णा कडू आहे, श्रेयस उपासे आहे, भुसे आहे, मागे सुहास जावळे, अक्षय पाखरे, ऋषी वाघ. लय मजा येणार आहे. सोबत थांबा. तिथं काय काय होणार आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार. टेन्शन घेऊ नका. चलो. थोडासा या ठिकाणी व्यत्यय आला आहे. पावसामुळं आम्ही पोचू शकत नाही जिथं आम्हाला पोचायचं होतं. आणि आमच्या या कार्यक्रमामध्ये या पावसाने जो विघटन व्यत्यय झालंय. आणलाय, त्याची भरपाई आम्ही काय झालंय? नक्कीच करणार आहे. आमच्या या कार्यक्रमात विघटन झाले भरपूर. आणि
खूप हानी नाही का? आणि हे विघटन झाल्यामुळे आमच्या मित्राचं विघटन आम्ही सगळे मिळून नक्कीच करणार आणि आहोत. पावसाची भरपूर हानी झाली आहे. आणि त्यामुळे पाऊस होती. पावसाची हानी नाही झाली, मग काय झाली? पाऊसच हानी आहे. पाऊस पाठोपाठ राहिला त्यामुळे तुला हानी ना मी जास्त बोलला तर काय आता सगळं पाणी फिरलंय सगळ्या प्रोग्रामवर, सगळी मजा धुळीच मिळाली. बघू या धुळीतूनही आम्ही आनंद शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आमचे डायरेक्टर माननीय श्री माननीय गौरव शेळके गौरव यांच्या शेळके, उर्फ पप्पू नियोजनाखाली नक्कीच काय मजा आम्ही गेली सगळी आता. उर्फ पप्पू बघूया आंबा पोपसो सगळं काही नीट होईल. उर्फ पप्पू पप्पू शेट. आणि आमचे मित्र परम मित्र दत्तू भुसे दत्तू भुसे उर्फ दत्तू भुसे, चिरंजीव रुची भुसे. मग मला माझ्या डिग्रीच्या मित्रांना भरपूर आनंद झाला मला भेटून, कारण खूप 4 वर्षानंतर मला सगळे माझे मित्र भेटले आणि फ्रेंड सर्कल भेटलं. त्याच्यात अजून आमची मैत्रिणी पण येणार आहे, मैत्रिणीवर भेटणार आहे, त्याच्यात खूप आनंद होतो मला. पुण्यात येऊन म्हणजे मी रात्री 3 वाजता उतरलो मी पुण्यात, तर मला गौरव शेळके पाटील मला घ्यायला आली. तर त्यांना मी माझं सगळं नियोजन सांगितलं, काय पुढच्या काय घडामोडी होणार आहे वगैरे नाही का. त्यांनी मला म्हणजे पुण्यात येऊन माझा फ्रेंड सर्कल येऊन मला खूप आनंद झाला. जे 4 वर्षानंतर भेटले ते मित्र माझे, छोटा पुढे आहे ना तो. 4 वर्षानंतर भेटले आमचे 4 वर्षानंतर आमचे विश्वास थोरात पाटील प्लस आमचे हे काय यांचं नाव ऋषी वाघ कॅमेरा तिकडे गेले आणि सुहास जावळे आमचे उर्फ कृष्णा कडू, खासे मुंबईकर आमचे गीता गोविंद, आणि हे आमच्या IT सेक्टर मध्ये असलेले आपलं श्रेयस उपासे, यांना भेटून खूप आनंद झाला. त्यात आमचे हे अक्षय ठाकरे पाटील बोलवलं नाही म्हणा आम्हाला. आणि त्यातले त्यात आमचे गौरव शेळके पाटील खूप आनंद झाला. त्यांनी खास सगळं बरोबर आलं. त्यांनी खास बरोबर नाही, ते सगळं केलं, नियोजनचा टीमचा सगळा अंदाज लावला, पण त्यांनी हवामानाचा काय अंदाज लावला नाही. त्यामुळे सगळं सेक्टर बरोबर आलं, पण फक्त काहीतरी थेंब कमी पडले, काहीतरी त्यांचे थेंब म्हणजे पावसाचे थेंब कमी पडले. त्याच्यामुळे आपण ऐका पावसाचे थेंब कमी पडले म्हणून आपण आज या गार्डन मध्ये आलेलो आहे. नाहीतर नसतो आपण, कदाचित आपण हा आपला प्रोग्राम स्वागतासाठी टाळ्या वाजवा यांच्या. अशा पद्धतीने तुमचं आगमन झालं आहे. याच हॉटेलमध्ये जेवायला आलेलं आहे आणि 20% डिस्काउंट. कसं वाटतंय पायल, श्रेयश, तेजू, स्वाती, कसं वाटलं? मला खूप श्रुती, सुहास शेठ, तुम्हाला कसं वाटलं इथं? कवी शेठ, कसं वाटलं तुम्हाला? श्रेयस उपासे एकदम बेस्ट. ओके. विश्वास थोरात, ठाकरे पाटील, कृष्णा कडू एक नंबर, ऋषी वाघ, गौरव शेळके ठीक आहे. एकत्र जाऊन आपण भेटलो, खूप आनंद झाला. कॉलेजच्या आठवणी काही शेअर केल्या एकमेकाला, एकमेकांना मित्रांना भेटून आनंद झाला. त्याच्यानंतर मी काही शेअरिंग केलं, आपल्या काही जुन्या गोष्टी आठवणी वगैरे. तर परत सगळ्यांचे आभार, सगळ्यांचे आभार. आपण भेटलो सगळ्या एकमेकांना आणि प्लस पुढच्या वर्षी असंच याच दिवशी आपण परत एकत्र जमू. धन्यवाद. तुम्ही काहीतरी बोला, 2 शब्द तरी बोला. बोला कॉलेज नंतर आफ्टर कॉलेज लाईफ. बदला
3 वर्षानंतर आपण सगळे इथे भेटलो बरोबर. कॉलेज लाईफ होती तू पण एक. आणि ते जे आजचा जो काही 1.5 ते 2 तास होता त्या 2 तासात आपण सगळे काही ती मेमरी आठवली आणि ते क्षण जगण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळं करणं सोपं नव्हतं कारण हे सगळे रियुनियन करणं त्यासाठी आमचे खंबीर मित्र यांचं सहकार्य आणि यांचे प्रयत्न खरंच खूप चांगले होते. तसंच आमचे परममित्र विश्वास थोरात हे सुद्धा 3 वर्षांनी आम्हाला सगळ्यांना भेटले, खूप छान वाटलं. तसेच ऋषिकेश भिसे, खानापुरे, निकिता पवार यांचे स्पेशली नाव घे. इथं असून भेटत नाही स्पेशल नाव घ्यायला पाहिजे, इथं असून भेटत नाही. म्हणजे एकाच फ्रेममध्ये आले. ज्यांचे लग्न झाले तेजस्विनी तावडे, स्वाती जाधव, पायल भडंगे, प्रतीक्षा मडवई आपल्या भांडे गॅस यातून वेळ काढून किंवा त्यांच्या दैनंदिन कामातून वेळ काढून आमच्यासाठी आज आले. खरंच खूप धन्यवाद. आणि पुढच्या वर्षी नाही पर्सनल नाही आणि पुढच्या वर्षी पण किती बोलत पुढच्या वर्षी पण सगळे असं याच जोशाने यापेक्षा आणखी जोशाने अजून जल्लोषाने आम्हाला कोणी मामा म्हणून आम्हाला आनंद होईल. असं पण होईल किंवा कोणाचे चार हात जे काही असेल ते. पण पुन्हा एकदा आपण सगळे एकदा भेटू. आमचाच म्हणतोय आपलाच बोलतोय. आणि आम्हाला इन्व्हाइट कर म्हणजे झालं. पुन्हा सगळे एकदा भेटू आणि अशीच भेट पुन्हा होत राहू. अक्षयच्या लग्नामध्ये माझ्या लग्नाला तर बोलवी नसेल त्यात काही वाद नाही. पण पुन्हा ही भेट होत राहू म्हणजे दरवर्षी कमीत कमी एकदा जरी भेटले तरी कळतं कोण कुठे आहे, सुख दुःख कोणाचं काय काय नाही कळतं. आता प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक जण busy. त्या schedule-मधून म्हणजे एक माझं तरी मत आहे का आपण या स्टेज पर्यंत सोबत राहायला पाहिजे. या आपण दरवर्षी भेटू याची माझी इच्छा आहे. श्रीमंत राहा तरी स्टेटस बघा मेसेज करत जाणार. बरं मला नाही एका शब्दाला होतं. फक्त तेच नाही खाऊ शकत. आणि लॉंग लाईफ बोला टिकून ठेव. काही नाही बोल काय मला काहीच नाही बोलायला. कंटिन्यू टिकून ठेव. गौरव सारखे तुमचं खूप खूप आभार. 2 शब्द बोलले पाहिजे. नाही आता कोणाला सगळे जण इथपर्यंत आले. तुम्ही इंडिव्हिज्युअली हिच्याविषयी सगळ्यांचं नाव घ्या, तुम्हाला वेळ पाहिजे तेवढा. 2 शब्द बोलले पाहिजे. अरे तुला जवळ स्पेशल स्पीच. अरे पण सगळे बोलले ना आता. काहीतरी 2 शब्द आले सगळेजण आले भेटले आनंद वाटला. असेच भेटत राहा बस. धन्यवाद. गवळे पाटील ऋषा तू काहीच नाही बोलला. केश वाघ. नाही बोल रे पटकन, त्यांना जायचं उशीर झाला. बोल पटकन, उशीर झाला पटकन बोल. असेच भेटत राहा बस, बाकी काही नाही. त्याला काय रिपीट काय कॉपी पेस्ट आजचा दिवस चांगला गेलाय. किती 3-4 वर्षातून भेटलो. फक्त असे महिन्यातून 2 महिन्यातून कसं का व्हायना टाइम काढून 6 महिन्यात वर्षातून 2दा जरी भेटले. पुण्यात आता सगळेजण पुण्यात आले बऱ्यापैकी. माझ्या लग्नाला हे सगळं तेव्हा भेटलं. वर्षातून 2दा भेटलं. वर्षाला 2दा नाही. वर्षाला नाही, वर्षातून एकदा तरी भेटणार. वर्षाला 2दा भेटू बस. बस पायल तुझे काही 2 शब्द मांड. खूप मजा आली. अजून आपण आठवणी बनवल्या, अजून त्या आठवणी खास पाडली. तर मला माहित नाही आपण पुढच्या वर्षी भेटू की नाही भेटू, पण आजची जी मेमरी मी ती घेऊन चालली आणि मला नक्कीच माहिती ही जी मेमरी ती मला पुढचं वर्ष घालवण्यात नक्की मदत करेल. धन्यवाद. प्रतीक्षा क्विक मध्ये. बस नाही. अरे वन्स मोर. माझ्या ओळखचा आपण मला खरंच खूप चांगलं वाटलं म्हणजे आपण ब्लॉग चालू आहे ना. बोल स्पीक इन इंग्लिश. आता डायरेक्ट पुढच्या वर्षी भेटू. आता डायरेक्ट पुढच्या वर्षी भेटू. अगं तू बोल असं. नाही मला खरंच खूप चांगलं वाटलं. आपण सगळे पहिल्यांदा म्हणजे भेट दिवसात भेटलो ना सर्व असं खूप. निकिता तृप्ती खूप लांब आल्या त्याच्यासाठी खूप भारी वाटलं. ओके स्वातीवरती आपण शेवट करू. स्वाती बस. जायचंय घरी. ओके चला ठीक आहे. बाय ऑल ऑफ यू. थँक्यू सगळे आले, आमचे उपकार केले. काय बोलायचं आहे का? मंडळ आभार आहे. बाय.
तुझ्यावरती शेवट तुझ्या डोळ्यातच कॅमेरा सासरला नाही अवघडच झालं कडे कॅमेरा घेऊन श्रेयस उपाशी बोललाच नाही राव वन ऑफ द मेमोरेबल गेट टुगेदर मेमोरेबल टाइम इन माय लाईफ. अरे देख मी कॅमेरा मला माणसाला भाऊचा भावना नाही नाही मजा आली. ओव्हरऑल टाईम खूप छान स्पेंड झाला. खूप दिवसानंतर असं काय दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे. तिथे सगळ्या मित्रमैत्रिणींनी वेळ त्यांचा मौल्यवान वेळ काढून इथपर्यंत आले एवढ्या लांब, त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि असेच भेटत राहा मित्रांनो. गोल्डन टाइम इन माय लाईफ. आपल्याला टेन्शन नाही घ्यायचं. मला काही कळलं ना. मला मी म्हणतो आता मी कसं आहे माझं त्या लाईनला जावं लागेल. मी मग 4 वाजता गाडी चालवतो. 4 वाजता 4 वाजता आपण मला काय नाही. सुहास नाशिकून कंटिन्यू चालली. मला कोळपेट जायची आज कमी करणार. मुंबईचं मला घरी जायची भेटून दाखवायचे. थोडा दिवस थांबवून द्यायचे. 12 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत गाड्या बंद राहत्या. अरे मग 10 वाजता आपण वाकडेवाडीला होतो. अरे मग याला येतो कशाला आणलंय बावडे इकडे मला कशाला बोल मी तिथे थांबलो चांगलं मला झोपायचं ते जाऊ दे वाकडेवाडीला बसला मी जातो मध्ये. याला येतो बोलून माझं डोकं चाला म्हणा इथे स्टेशन विषय करा का आम्हाला पाहिलं विषय कुठे मम्मी आवाज आहे विषय बसला असता आतापर्यंत नगरला. नाही भेटत होता. अरे चालू राहते मला काय नाही बोलायचं. माझ्या शब्दच संपले. मला काय उमजावाय ना आता काय. भाऊ खरा सारी दुनिया झुटी विषय तुझ्यासाठी करू 100. हे आपली